नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत गवारीच्या शेंगाची सुकी भाजी. भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कोवळ्या अशा गवारीच्या शेंगा घेतल्या आहेत. या शेंगा निवडून घ्यायच्या. त्यासाठी टोकाकडचा पुढचा भाग आणि मागचा भाग काढून टाकायचा. एका शेंगीचे 2 किंवा 3 असे तुकडे करून घ्यायचे. या सर्व शेंगा मी निवडून घेतल्यात. हे बघा, या निवडून घेतलेल्या शेंगा या डब्यामध्ये मी ठेवल्या. सुरुवातीला काय करायचं, भाजी करण्यापूर्वी या शेंगामध्ये शेंगा व्यवस्थित बुडतील इतपत पाणी टाकून घ्यायचं आणि 15 मिनिटासाठी या अशाच ठेवायच्या. भाजी बनवण्यासाठी आपण आता वळूयात गॅसकडे. मी गॅसवर एक पितळेची कढई तापत ठेवली आहे. यामध्ये अर्धी वाटी मी पांढरे तीळ टाकून घेतले आहेत. हे तीळ मिनिटभर गॅसवर भाजून घ्यायचे. तीळ काढून घेतल्यानंतर त्याच तापलेल्या कढईमध्ये गवारीच्या शेंगातलं पूर्ण पाणी काढून टाकून त्या शेंगा या कढईमध्ये टाकून घ्यायच्या आणि या शेंगा पण परतून घ्यायच्या. या शेंगावरती हलकासा डॉट दिसायला लागेपर्यंत ह्या परतून घ्यायच्या. 1-2 मिनिटात ह्या शेंगा परतून तयार होतात. आता त्याच तापलेल्या कढईमध्ये भाजीसाठी तेल टाकून घ्यायचं. मी भाजीसाठी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तापलं की यामध्ये फोडणीसाठी 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची. यानंतर यामध्ये मी 1 लसूणचा गड्डा सोलून बारीक असा चिरून घेतला आहे. तोही फोडणीमध्ये टाकून घ्यायचा. हा लसूण तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. तांबूस रंगावर आला की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. 1 मिडियम साईजचा कांदा तो असा चौकोनी चिरून घेतला आहे, तो या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा. कांदा तांबूस रंगावर परतून झाल्यानंतर यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात. या ठिकाणी 2 चमचे घरगुती काळा मसाला, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता. 1 चमचा धना पावडर. यानंतर 1 चमचा लाल तिखट. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा गोडा मसाला. सर्व मसाले फोडणीमध्ये टाकल्यानंतर कांद्यामध्ये मिनिटभर असे परतून घ्यायचे. आता यामध्ये सुरुवातीला ज्या गवारीच्या शेंगा आपण परतून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या. या शेंगासुद्धा या मसाल्यासोबत मिनिटभर परतून घ्यायच्या. या शेंगा शिजण्यासाठी यामध्ये पाणी टाकून घेऊयात. मी ही भाजी रबरबीतच करणार आहे, त्यामुळे या शेंगा बुडतील इतपत यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते. भाजी शिजत आली की यामध्ये सुरुवातीला जे तीळ भाजून घेतले होते त्याचा मी कूट करून घेतला आहे. तो कूट यामध्ये टाकून घ्यायचा. तसं तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचा कूटही वापरू शकता, पण तिळाच्या कुटामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला. तुम्ही बघू शकता रंगही किती सुरेख आलाय भाजीला. शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. भाजीमधील पाणी पूर्णपणे आटले. यामधील 1 शेंग घेऊन बोटाने अशी दाबून बघूयात. भाजी शिजून तयार झाली आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. परत एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. आता गॅस बंद करून तयार झालेली भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते. गवारीची शेंगाची भाजी या पद्धतीने बनवलेली चवीला तर उत्तम लागतेच, पण डब्यासाठी देण्यासाठी सोयीस्कर पडते. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली? भाजी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.